देशामध्ये नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास 19 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान सुरू होणार, भारतीय हवामान खात्याची माहिती। 1 नोव्हेंबर 2024 पासून सातबारा उतार्यावर आईच्या नावाचा समावेश होणार। 1 मे 2024 रोजी जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावावर खरेदी करायची असेल तर आईचं नाव लावणं बंधनकारक, वडिलांचं नाव लावणं बंधनकारक नाही। राज्यातल्या 11,000 कोटींच्या रस्ते कामासाठी 19 निविदा, नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली आणि पुणे वर्तुळाकार महामार्गाच्या 6 टप्प्यातल्या कामासाठीच्या निविदा। बीड जिल्ह्यातील 292 गावातील पाणी दूषित, नमुने तपासणीनंतर आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांना काळजी घेण्याचं आवाहन। अकोल्यात अंगणवाडीतल्या लहान बालकांसह गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराला कीड, अनेक पोषण आहाराची पाकिटं कालबाह्य, बोरगाव मंजूमधील संतापजनक घटना। गणेशोत्सव संपत आला तरी अजून राज्यातल्या बहुतांश गरजू कुटुंबांपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचलेला नाही, शिवाय शिध्याचा दर्जाही अत्यंत निकृष्ट, काँग्रेसचा सरकारवर आरोप। परभणीच्या पूर्णा पंचायत समितीवर दिव्यांग आणि निराधार भगिनींच्या मागण्यांसाठी प्रहारचा मोर्चा, पूर्णा गटविकास अधिकाऱ्यांच्या नामफलकाला केला मागण्यांचा आहेर। नागपुरातल्या रामटेकमध्ये पीडित शेतकरी आणि खातेदार संघटनेकडून बेधडक वसुली मोर्चा, सुनील केदार यांच्यासह इतर दोषी संचालकांकडून बँक घोटाळ्याची रक्कम व्याजासकट वसूल केली जावी, मोर्चा काढत मागणी। धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी महिलेचं शोले स्टाईल आंदोलन, विश्रांती भुसनर असं आंदोलनकर्त्या महिलेचं नाव, आंदोलनानंतर पोलिसांनी महिलेला घेतलं ताब्यात। अकोल्यात शेतकऱ्यांचा मोर्चा, सोयाबीनला 6,000 आणि कापसाला 12,000 रुपये दर देण्याची शेतकऱ्यांची मागणी। यवतमाळच्या लोहारा उद्योगनगर इथल्या नागरिकांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी केला रास्ता रोको, स्वतंत्र ग्रामपंचायत होईपर्यंत आंदोलन करत राहण्याचा नागरिकांचा इशारा। यवतमाळच्या लोहारा उद्योगनगरमध्ये रास्ता रोको आंदोलन, स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लातूरमध्ये हलगीनाद आंदोलन, सोयाबीनला 8,000 रुपये दर द्यावा, तसंच शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी, आंदोलकांची मागणी। नंदुरबारमध्ये कापूस उत्पादकांना ढगाळ वातावरणाचा फटका, कापूस पिकावर मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचा वाढता प्रादुर्भाव, कृषी विभागानं मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांची मागणी। लातूरमधल्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी हुडे यांच्यासह 5 संचालक अपात्र, हायकोर्टाच्या आदेशानंतर छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय। अकोल्याला महानमधनं पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचा व्हॉल्व फुटल्यानं पाण्याची नासाडी, दहड पारवा ते तिवसा गावादरम्यान फुटला व्हॉल्व, लाखो लिटर पाणी वाया, ग्रामस्थांची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी। उदगीरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत हातात भगवा घेत मंत्री संजय बनसोडेंनी ढोल ताशाच्या गजरात धरला ठेका, ढोल पथक, लेझिम पथक आणि डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई। प्लांट फॉर मदर या पंतप्रधान मोदींच्या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आयुष मंत्रालयात वृक्षारोपण, 5 जूनपासून उपक्रम सुरू। हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या जालन्यातल्या मानाचा नवयुवक 65 किलो चांदीच्या बाप्पाची मूर्ती, 2.5 किलो चांदीचे छत्र आणि 11 तोळ्यांचा सुवर्णजडित मुकुट असलेल्या नवयुवक गणपतीची स्थापना। परभणीमध्ये सुवर्णकार मंडळाचा प्रबोधनपर जिवंत देखावा, महिला अत्याचार रोखण्यासाठी महापुरुषांचे संस्कार आणि विचार प्रभावी असतात हे देखाव्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न। चंद्रपूरमधल्या वरोरा शहरातल्या गांधी चौकातील कल्पतरू गणेश मंडळाच्या विघ्नहर्त्या समोरच्या दानपेटीवर चोरट्याचा डल्ला, चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित।
भंडारा शहरातील अतिक्रमणावर चालला बुलडोझर, नगरपालिका प्रशासनाची मोठी कारवाई. माणगाव रेल्वे स्टेशनजवळ 3 तरुणांमध्ये झालेल्या वादात एकाचा मृत्यू, 2 अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल. घटनेचा सगळा प्रकार जवळच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित. 132 माजी सैनिक आणि त्यांच्या नातेवाईकांची तब्बल 5 कोटी 40 लाखांची फसवणूक. सुधीर चक्रे नावाच्या माजी सैनिकानंच केली फसवणूक. फसवणूक झालेल्यांनी अमरावती पोलीस आयुक्तांची भेट घेत पैसे परत मिळवून देण्याची केली मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.